गुढीपाडवा 2026 सावधान, यंदा गुढीला या रंगाची साडी चुकूनही नेसवू नका, खूप मोठा अनर्थ घडेल. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे आपला गुढीपाडवा, हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवसाचे महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपण काय केले पाहिजे. त्याचबरोबर या दिवशी आपण गुढी उभारत असतो, तर गुढीला आपल्याला कोणत्या रंगाची साडी नेसवायची आहे, कोणत्या रंगाची नाही, या वेळेमध्ये साड्यांचे 5 शुभ रंग कोणते आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर या सणांचे महत्त्व आणि या दिवशी कोणते शुभ योग्य रंग तयार झालेले आहेत, गुढीपाडव्याला कोणते उपाय करावेत, अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. याच दिवशी प्रभू श्रीराम वनवास संपून आयोजित परतले होते. या दिवसापासून वसंत ऋतूची सुरुवात होते. झाडांना नवीन पालवी फुटते. असे मानले जाते की ब्रह्मदेवाने या दिवशी सृष्टीची निर्मिती केली. असे अनेक महत्त्व हे आपल्या धर्मग्रंथामध्ये आपल्याला त्यांच्या संदर्भात बघायला मिळत असते. काय करावे गुढीपाडव्या दिवशी याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. घरासमोर उंच काठी, रोशनी, कडुलिंबाची डहाळे आणि तांब्या लावून गुढी उभारावी. या दिवशी कडुलिंबाचे सेवन केले जाते. सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे पाने, जिरे, हिंग, गूळ यांचे मिश्रण हे खायला आरोग्यास उत्तम असते. रांगोळी काढून आंब्याच्या पानांचे तोरण लावावे. वर्षाचा पहिला दिवस असल्याने नवीन कामाची सुरुवात किंवा संकल्प करण्यासाठी हा उत्तम मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात. त्यानंतर या दिवशी काय करू नये, काही गोष्टी पाळणंही तितकंच महत्त्वाचं असतं. वर्षाच्या पहिल्या दिवशी कोणालाही वाईट बोलू नका किंवा रागावू नका. सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे शुभ मानले जाते, त्यामुळे आळस करू नका. शक्यतो सात्विक आहार घ्यावा आणि घरात वादाचे वातावरण टाळावे. 2026मध्ये गुढीपाडवा 19 मार्च वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे. तुम्हाला पडलेला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तिथी 2026 सकाळी 8:25 अमावस्येला सुरुवात होणार आहे. बुधवारी 19 मार्च 2026 गुरुवारी सकाळी 6:55 अमावस्या असेल. त्यानंतर प्रतिपदा म्हणजेच पाडवा सुरू होणार. गुढीपाडवा 19 मार्च रोजी सकाळी साजरा करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मात हृदयातील म्हणजे सूर्योदयाच्या वेळी जी तिथी असते तिला महत्त्व दिले जाते. जरी 19 मार्चला पहाटे थोडा वेळ अमावस्या असले तरी त्याच दिवशी सुरू झाल्यानंतर लगेच प्रतिपदा सुरू होत असल्याने तोच दिवस नववर्षाचा मानला जातो. 19 मार्चला सकाळी 7 नंतर गुढी उभारणे सर्वात शुभ ठरेल. त्यानंतर अमावस्या संपूर्ण शुद्ध प्रतिपदा सुरू होणार आहे. संपूर्ण नवीन वर्षाची सुरुवात होत असल्याने घाबरण्याचे काहीही कारण नाही, उलट हा संधिकाळ मानला जातो. शास्त्रानुसार काही गोष्टींचे पालन करणे खूप हिताचे ठरते. अमावस्येचा काळ हा सकाळी 7 असेल आणि तो टाळून त्यानंतर गुढी उभारावी. 19 मार्चला सकाळी 7 ते 10:30 ही गुढी उभारण्याची अतिशय शुभ मुहूर्त वेळ असणार आहे. अमावस्येच्या प्रभावामुळे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी सुगंधित उठणे आणि तेल लावून अभंग स्नान आवर्जून करावे. शरीरातील नवीन ऊर्जा संचारते. अमावस्या हा दिवस पितरांचा असतो, त्यामुळे सकाळी लवकर उठून आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान किंवा काही वस्तू दान कराव्यात. यामुळे पितृदोष दूर होऊन नवीन वर्षाची सुरुवात सुखकर होईल. अमावस्येला नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी घर स्वच्छ धुवून घ्यावे. उंबरठ्याची पूजा करावी. कडुलिंबाच्या पानाचे तोरण लावावे, जे जंतुनाशक म्हणून हे काम करते. थोडक्यात सांगायचं तर 19 मार्चला सकाळी 7 संयम ठेवा. पूजा करू नये. 7 नंतर प्रत्यक्ष गुढी उभारावी. पाडव्याची पूजा आणि गोडधोड नैवेद्य दाखवण्यास सुरुवात करावी. या दिवशी नकारात्मक बोलणे, वाद घालणे टाळावे, कारण अमावस्येच्या संधिकाळ असल्याने मन शांत ठेवणे गरजेचे आहे. विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक असते. शास्त्राप्रमाणे परंपरेनुसार गुढी कशी उभारावी. एक मध्यम उंचाची बांबूची सरळ काठी घ्यावी. नवीन ड्रेसमध्ये कापड, शक्यतो तांबड्या, पिवळ्या किंवा भगव्या रंगाचे, ज्याला जरीची किनार असेल असे कापड घ्या. पितळेचा लोटा किंवा कलश घ्यावा. कडुलिंबाची डहाळे, आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेची गाठी घ्यावी. अगरबत्ती लावा. सर्वांनी
सर्वात आधी बाबूची कांडी स्वच्छ धुवून घ्या. तिला खालच्या बाजूने हळदी कुंकू लावा. वरच्या टोकाला रेशमी वस्त्र व्यवस्थित बांधा. वरच्या बाजूला कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, साखरेची गाठी घट्ट बांधावी. त्यानंतर फुलांचा हार पण करावा. शेवटी काठीच्या टोक्यावर तांब्यात पालथा घालावा. तांब्यावर कुंकवाच्या 5 उभ्या रेषा काढाव्यात. घराच्या प्रवेशद्वारापाशी, गॅलरीत किंवा खिडकीत जिथून तुम्ही गुढी बाहेरून स्पष्ट दिसेल अशी जागा निवडा. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढा. उजव्या हाताला घरातून बाहेर पाहताना डाव्या बाजूला आणि बाहेरून आत येताना उजव्या बाजूला अशी गुढी उभारावी. ती किंचित झुकलेली नसावी, एकदम ताठ उभी असावी. गुढी थेट जमिनीवर ठेवते का पाटावर किंवा उंच आधारावरती उभी करावी, पाटावर उभी करावी. गुढी उभारल्यानंतर तिला गंध, अक्षता आणि फुले हे व्हावेत. कडुलिंबाची पाने, चणा डाळ, गुळ, खोबरे याचा प्रसाद दाखवावा. पाडव्याच्या दिवशी श्रीखंड पुरीचा बेत आवर्जून केला जातो. प्रार्थना करावी, हे ब्रह्मदेवा, विष्णू, भगवंता, नवीन वर्ष आमच्यासाठी आरोग्यदायी, सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावे अशी प्रार्थना यावेळी संध्याकाळी करावी. संध्याकाळी गुढी उतरावी. गुढीला हळदी कुंकू आणि अक्षता वाहून नमस्कार करावा. गुढीवर साखर गाठी किंवा प्रसाद अर्पण करावा. कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून खावीत, कारण ते आरोग्यासाठी हितकारक असतात. अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व नियम गुढीपाडव्याच्या दिवशी पाळायचे आहेत. आता गुढीपाडवा हा जरी आनंदाचा आणि मांगल्याचा सण असला तरी त्या दिवशी साड्यांना विशेष महत्त्व असते. शास्त्राप्रमाणे, परंपरेप्रमाणे कोणते शुभ रंग साड्यात मानले जातात याची माहिती आपण घेऊया. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात असल्याने तेजस्वी आणि प्रसन्न रंग निवडावेत. या दिवशी सर्वात पहिला पिवळा रंग. हा रंग गणपती बाप्पा आणि विष्णू भगवंतांचा प्रिय रंग आहे. पिवळा रंग हा ज्ञान, सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. पाडव्याच्या दिवशी पिवळी साडी नेसणे अत्यंत शुभ असते. दुसरा आहे ती म्हणजे तांबडा किंवा लाल रंग. रंग हा शक्ती आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. सण समारंभासाठी हा सर्वात लोकप्रिय आणि पारंपरिक सण आहे. तिसरा आहे केशरी आणि भगवा. हा रंग उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक आहे. सामर्थ्य असल्याने नववर्षाच्या स्वागतासाठी हा रंग सर्वोत्तम ठरला जातो. त्यानंतर पुढचा आहे हिरवा रंग. चैत्र महिन्यात निसर्गाला नवे पालवी फुटते, त्यामुळे हिरवा रंग निसर्गाशी नाते जोडणारा आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. त्यानंतर पुढचा रंग आहे 5वा रंग, तो म्हणजे गुलाबी. हा रंग प्रेम आणि प्रसन्नतेचे प्रतीक आहे. पाडव्याला सकाळी गुलाबी रंगाची साडी नेसल्याने मनाला उभारी मिळते. कोणत्या रंगाचे वस्त्र नेसावे, ही गुढी हे ब्रह्मध्वज आणि विजयाचे प्रतीक असते. त्यामुळे गुढीला नेसवले जाणारे वस्त्रे गडद आणि तेजस्वी असावे. त्यामुळे गुढीला तांबडा, लाल, पिवळा, भगवा, केशरी रंगाचे वस्त्र तुम्ही नेसवू शकता. खण किंवा लहान साडी नेसवावी. शक्य असल्यास वस्त्राला सोनेरी किंवा जरीची काठ किनार असावी, कारण ती ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. काही विशिष्ट रंग या मंगलप्रसंगी अशुभ किंवा नकारात्मक मानले जातात. ते स्वतः नेसणे किंवा गुढीला लावणे देखील टाळावे. त्यामध्ये सर्वात पहिला रंग म्हणजे काळा रंग. गुढीपाडव्याला काळा रंग कधी वापरू नये. हा रंग दुःखाचे आणि अचूकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे साडी, गुढीचे वस्त्र काळे नसावे. पुढचा आहे तो म्हणजे गडद निळा आणि जांभळा रंग. सणासुदीला शक्यतो हे रंग टाळले जातात, कारण ते खूप शांत आणि जड वाटतात. त्यामुळे ते रंग चुकूनही घालू नयेत. रंग हा पांढरा रंग असला तरी सुवासिनी किंवा सणांच्या दिवशी पांढरी साडी नेसण्यात टाळावी. जोपर्यंत त्याला मोठी रंगीत किनार नसेल तोपर्यंत तुम्ही साडी नेसताना ती काठपदराची किंवा खण साडी नेसली तरी सणांची शोभा अधिक वाढते. नीट सावरून बांधा, जेणेकरून ती वाऱ्याने सुटणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजे ही माहिती सर्व लोकांपर्यंत नक्कीच पोहोचेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.